हाय फ्रेंड्स, मी कविताच किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सुकं चिकन। सुकं चिकन बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलंय, कांदे घेतले 2 मोठे बारीक चिरून, नंतर 1 मोठा टोमॅटो घेतले, थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबऱ्याची वाटी मी छोटी भाजून घेतली आहे गॅसवरती। 1 कांदा घेतला मीडियम साईजचा भाजून, त्याच्यानंतर अर्धी छोटी वाटी दही घेतलंय, नंतर मीठ चवीनुसार, धना पावडर, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला घेतलाय मी अख्खा, याच्यामध्ये 2 लवंग, 2 मिरी, 2 दालचिनी, तेजपत्ता 3 आणि दगडी फूल घेतले। इथे मी स्वादानुसार मीठ घेतले, 2 चमचे धना पावडर घेतले, 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे, 1 मोठा चमचा मी चिकन मसाला घेतलाय, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि थोडीशी हळद घेतली। चला तर बघूयात रेसिपी। आता इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय। आता याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे। हे बघा, आता याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकून बॉईल करून घेणार आहे। चांगलं शिजवून घ्यायचे 10-15 मिनिटं याला बारीक गॅसवरती। आपण याच्यावरती झाकण ठेवूया त्याला आणि गॅस मीडियम साईजचा करूया। आता आपण मसाला बारीक करून घेऊया। चिकन आपलं बॉईल झालंय, आता आपण मसाला टाकून फोडणी देऊया। बघा, आता मी तेल टाकून घेतले, तेल आपलं तापलंय। आता आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकूया, कांदा टाकून परतून घेऊया। थोडासा परतल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। कांदा टोमॅटो आपलं चांगल्यापैकी परतले, आता आपण मसाला टाकून घेऊया। आता आपण दही टाकून घेऊया। आपला कांदा आणि टोमॅटो परतून मस्त तरी सुटले। आता आपण मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये। चिकन टाकून घेऊया। आता आपण मसाला मिक्स करून घेतलाय, त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय। आता याच्यामध्ये मी ताट ठेवून पाणी टाकून घेतलंय। आता 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आपल्याला। आपण बघूयात आता। बघा, इतका मस्त सुगंध सुटलाय ना। आता आपण काढून घेऊया, गॅस बंद करूया।